त्या ताकदीवरती अजून तुमचं पोट का नाही भरत आहे? का अजूनही खाल्ल्यानंतर तुम्हाला काय भस्म्या रोग झालाय का? की किती खाल्लं तरी काय भूकच भागत नाही? किती खायचं? खैरे साहेबांनी आपले विचार मांडले, सुभाष पाटील बोलत होते, अंबादास यांनी आपण केलेली कामं तुम्हाला सांगितली. वाईटही वाटलं की मी मुख्यमंत्री असताना जी जी कामं इकडे सुरू केली होती ती कामं अजूनही झालेली नाहीयेत. 365 दिवसामध्ये फक्त 44 दिवस पाणी येते घरी. काय संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? आणि जर संभाजीनगरमध्ये माणसं राहत आहेत तर त्या माणसांच्या अंगामध्ये काही चीड, राग, द्वेष, उद्वेग काय आहे की नाही? अरे आपलं सरकार या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं. मी काय केलं होतं काय नाही हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. पाण्याच्या योजनेसाठी मी नुसते पैसे मंजूर नव्हते केले. जेव्हा मला कळलं की संभाजीनगर महापालिकेकडे पैसे नाहीयेत, मी ती योजना सरकारच्या खात्यात टाकली होती आणि सरकारकडनं तो मी खर्च करून ती तुम्हाला मी योजना पूर्ण करून देणार होतो. भूमिपूजन केलं होतं. मुख्यमंत्री म्हणून मी एक दोनदा ती पाहणी करायला आलो होतो. सगळं काही करत होतो.